छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याच्या या पापाचे वाटेकरी कोण कोण आहेत? या व्यक्तींच्या इतर कार्याविषयी निश्चितच आदर आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी जेव्हा हा विषय येतो तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू पदपादशाही आणि 6 सोनेरी पानं या दोन्ही ग्रंथांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर लिहिला. एका ठिकाणी ते लिहितात, त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण नाकर्ता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले. एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेले. यावेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते. नेतृत्व चालवण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली होती, हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा त्याचा उल्लेख रॉयल मार्टियर याच्यामध्ये लिहितात. हिज ब्रेव्ह बट इनकेपेबल सन संभाजी, हिज इनकॅपॅसिटी टू लीड एक्सेसिव्ह इंटेलिजन्स इन ड्रिंकिंग अँड डिबॉचरी. आणि त्यानंतर कदाचित या गोष्टीची उजव्या विचारसरणीच्या काही अंधभक्तुल्यांना त्रास होईल, पण सरसंघचालक गोळवलकर गुरुजी त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकात ते लिहितात की खंडोबल्लाळ वॉज ॲट दॅट टाइम अ प्राऊड हेरोइक यंग मॅन, बट ही सायलेंटली गल्प डाऊन द अगेनी अँड इन्सल्ट अँड अगेन वेन संभाजी हू वॉज एडिक्टेड टू विमेन अँड वाईन cast his evil eyes on his sister, Khandoballa allowed her to end her life to save her chastity. सरसंघचालक गोळवलकर गुरुजी लिहितात. यानंतर राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास हे नाटक लिहिलं. या राजसन्यास नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ अशी बदनामी करण्यात आली. मल्हार रामराव चिटणीसांनी जी चिटणीशी बखर लिहिली त्याचा संदर्भ म्हणून पुढे अनेकांनी, म्हणजे नंतरच्या काळामध्ये आदिलशाहीचा जो एक बखरकार होता, त्या आदिलशाहीचा इतिहास लिहिणारा मोहम्मद जुबेरी यांनी बुसातीन उस सलातीन हा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ चिटणीसी बखरीनंतर 13 वर्षांनंतर, म्हणजे चिटणीसी बखर ही लिहिली गेली साधारणतः 1811 मध्ये आणि त्यानंतर 1824 मध्ये त्याने हा ग्रंथ लिहिला. त्यातही या चिटणीसांच्या बखरीचा त्याने संदर्भ घेतलेला आहे. त्यानंतर ग्रँड डफने हिस्ट्री ऑफ मराठाज जे लिहिले यामध्येही चिटणीसांच्या बखरीचा हा संदर्भ घेतला गेला. मुळात चिटणीसांची बखर हा समकालीन पुरावा नाही. चिटणीसांची बखर ही मल्हार रामराव चिटणीस, जो खंडोबल्लाळचा नातू होता, म्हणजे बाळाजी आवजी चिटणीसांचा जो पणतू होता, त्याने ही बखर लिहिली. 1811 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते 1689 साली झालं. म्हणजे जवळपास छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर तब्बल 122 वर्षांनंतर मल्हार रामराव चिटणीसानं बखर लिहिली. आणि या बखरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी करण्याचे एक प्रमुख कारण होतं, ते म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस यांना छत्रपती संभाजी महाराजांनी कटकारस्थानामध्ये सहभागी झाल्याच्या आरोपावरून हत्तीच्या पायी दिलं होतं. त्यामुळे पणजोबाला हत्तीच्या पायी दिल्याचा राग आणि रोष हा चिटणीसांच्या बखरीत उतरला आणि तिथून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली. आणि त्यामुळे या सगळा प्रवास जर आपण बघितला, या वेगवेगळ्या लेखकांनी, म्हणजे अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी असतील, राम गणेश गडकरी असतील, या सगळ्यांचा या ना त्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्याच्या पापात वाटा आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल.